उद्या होणाऱ्या मतमोजणीसाठी आता प्रशासन सज्ज झालंय। नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी कळमना येथील जवाहरलाल नेहरू कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात पार पडणार आहे। विधानसभा निहाय ही मतमोजणी पार पडेल आणि मतमोजणी केंद्रातील तयारी संदर्भात जिल्हाधिकारी विपिन ईटनकरांशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधींनी। लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला अवघ्या आता काही तास शिल्लक राहिलेले आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर नागपूर आणि रामटेक या दोन्ही लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीची तयारी जवळपास पूर्ण झालेली आहे आणि आपल्यासोबत आहेत नागपूरचे जिल्हाधिकारी आणि निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर विपिन ईटनकर। सर, सांगा कशा प्रकारची तयारी केलेली आहे? सर्वात पहिले तर 45 दिवस म्हणजे सर्वाधिक काळ ईव्हीएम सांभाळून ठेवण्याची जबाबदारी तुमच्यावर होती। हां, दॅट वॉज अ व्हेरी चॅलेंजिंग टास्क, कारण आपलं नागपूरचं इलेक्शन पहिल्या टप्प्यात झालं 19 तारखेला। तेव्हापासून 45 दिवस आपण इथे सांभाळून ठेवलेलं आणि कसली पण अडचण नाही येता सुरक्षित आपले ईव्हीएम आहेत। सगळ्या पॉलिटिकल पार्टीचे जे कॅन्डिडेट त्यांनाही आपण दाखवलेलं आहे स्ट्रॉंग रूम बाहेरून, त्यामुळे कसलीच अडचण आत्तापर्यंत आलेली नाही। आणि उद्याचा जो दिवस आहे तो सगळ्यात मोठा दिवस आहे पूर्ण भारतामध्ये। एकाच वेळेस सगळीकडे मतदान काउंटिंग मतमोजणी सुरू होईल। तर नागपूरमध्ये जर आपण बघितलं तर 2 मतदारसंघ आहेत, 9 रामटेक आणि 10 नागपूर। आपण जिथं उभा आहो हे 10 नागपूरचं मतमोजणीचं गोडाऊन आहे। माझ्या लेफ्ट साईडला जर आपण बघितलं तर जवळपास आम्ही 6 आणि 1 काउंटिंग पोस्टल बॅलेटचं 7 आपण रूम्स बनवलेले आहे आणि एकाच वेळेस काउंटिंग 8 वाजता पोस्टलची आणि 8:30 वाजता ईव्हीएमची काउंटिंग सुरू होईल। आणि प्रत्येक रूममध्ये जवळपास 120 टेबल्स आहेत। टोटल आपल्याकडे 120 टेबल आपण ठेवलेले आहे, जेणेकरून आमचं 17 ते 18 राऊंडमध्ये आपलं काउंटिंग संपायचं आमचं नियोजन आहे। कधीपर्यंत होईल आणि एक फेरी किती वेळात पूर्ण करण्याचं तुमचं लक्ष ठेवलं आहे? आम्ही असं निर्णय घेतला आहे ॲज पर गाईडलाईन्स, कमिशनर गाईडलाईन्स, की पहिले 1-2 राऊंड थोडे टाईम लागला तरी चालेल, पण सुरळीत झाले पाहिजे, जेणेकरून काउंटिंग एजंट आणि आमचे काउंटिंग सुपरवायझर असेल त्यांचं एक कम्युनिकेशन झालं की नंतर फटाफट संपतं। आणि जे एक्सपिरियन्स आहे की पहिला राऊंड आमचा जवळपास 30 ते 40 मिनटं आम्हाला लागेल आणि त्यानंतर 3-4 राऊंड झाल्यावर ते थोडं स्पीड ऑटोमॅटिक पकडतं आणि जवळपास 3-3:30 पर्यंत आम्हाला संपायचा आमचा प्रयत्न राहील, जेणेकरून 4-5 पर्यंत ट्रेंड आपल्याला कळेल। कॅमेरामन मंगेश हस्तकसह जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर।